नमस्कार मंडळी, तर मी आज आलेली आहे मुंबईतला सुप्रसिद्ध असा अशोक वडापाव इथे. आणि तुम्हाला माहिती आहे का, मी जवळजवळ अर्धा ते पाऊण तास झाला मी इथे आली आहे आणि इतकी मोठी लाईन आहे. तर मी थोडा वेळ लाईनमध्ये उभी होते आणि खूप ऊन कडक लागायला लागलं, म्हणून मग मी गाडीत येऊन बसले आणि अवधूतला मी पुन्हा तिथे लाईनमध्ये उभं केलं आहे. तसं आम्ही थोडासा वेळ आम्ही जाऊन उभं राहतो आहे फक्त आणि फक्त चुरापाव आणि वडापावसाठी. म्हणजे तो इतका फेमस आहे कारण माझं कॉलेज हेच आहे. म्हणजे 11th-12thला मी कीर्ती कॉलेजलाच होते. तेव्हापासून मी तो वडापाव आणि चुरापाव खाते आहे. तेव्हा तो 3 रुपयाला तो चुरापाव होता आणि 6 रुपयाला समथिंग तो वडापाव होता. पण आता म्हणजे त्याची प्राईस इतकी हाय झाली आहे कारण त्याला इतकी मागणी आहे. तो वडापाव खूप टेस्टी आहे. म्हणजे मला वडापाव इतका नाही, पण मला तो चुरापाव भरपूर जास्त आवडतो. तर आता आपण अवधूत आल्यानंतर ना मी तुमच्यासोबत शेअर करते. वडापाव अवधूत घेऊन आलाय. बराच वेळ, म्हणजे अक्षरशः मला वाटतं 1 तासभर आपण होतो ना, पाऊण तास 1 तासभर आम्ही लाईनमध्ये होतो. आणि आता अवधूत वडापाव घेऊन आलाय आणि घरच्यांसाठी पण मी पॅक करून घेतलाय. आणि आता आम्ही खाऊन बघूया. तर हा असतो चुरापाव आहे, पाहू शकता. आणि हा अवधूतचा इथे वडापाव. चुरापाव म्हणजे आतमध्ये फक्त ना चुरा असतो, वडा नसतो. पण हा चुरापाव इतका टेस्टी असतो ना, विथ चटणी. आणि डिफरंट चटणी आहेत ह्याच्यामध्ये, ग्रीन चटणी, रेड चटणी आणि आपली कांदा लसूणची जी असते ना चटणी, ती पण आहे. त्यामुळे खूप यम्मी लागतो.